नमस्कार. आज आपण घरच्या घरी कलाकंद बनवणार आहोत. तर इथे मी फाटलेल्या दुधापासून हे कलाकंद बनवलेला आहे. आज माझं 1 लिटरचं दूध होतं ते फाटलेलं आहे. दूध अजिबात मी लिंबू वगैरे पिळून किंवा विनेगर टाकून हे दूध फाटलेलं नाहीये. तर आपोआप दूध तापवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये थोडासा उशीर झाला की दूध अशा प्रकारे हे आपलं फाटतं. तर ह्या फाटलेल्या दुधाचं काय करायचं, तर आपण ह्याचं कलाकंद आज बनवणार आहोत. तर त्यासाठी हे सर्व आपल्याला फाटलेलं जे दूध आहे ते एका चाळणीमधनं गाळून घ्यायचं आहे. पातेलं घ्यायचं, खाली त्यावर चाळणी ठेवायची आणि हे सर्व मिश्रण आता मी हे चाळणीमध्ये काढून घेत आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पाणी आपलं निथळून खाली पातेल्यात जमा झालेलं आहे आणि आपल्याला जे मिश्रण पाहिजे ते मिश्रण बरोबर चाळणीमध्ये राहिलेलं आहे. तर थोडंसं दाबून मी यातलं सगळं पाणी घालून टाकते आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं हे निथळत ठेवलं होतं. तर मस्त दाणेदार आपल्याला हे आता पनीर जे आहे त्या मिळालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर यावर परत 1 ग्लास मी स्वच्छ पाणी टाकते आणि पुन्हा हे सगळं छान धुवून घेत आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे चाळणीत ठेवायचं आहे. तर आता ह्याचं आपण कलाकंद बनवणार आहोत. तर अगदी सोपी ही पद्धत आहे कलाकंद करायची. आता एका गॅसवर एक पातेलं ठेवायचं, थोडंसं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आणि मीडियम टू हाय गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला. आणि आता हे जे पनीर आहे हे पातेल्यात काढून घ्यायचं. तर यामध्ये थोडासा तरी पाण्याचा अंश असतो. तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे मीडियम टू हाय गॅसवर एकसारखं परतून घ्यायचं आहे. पूर्ण यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि कोरडं करून घ्यायचं आहे. असं दाणेदार असं हे व्हायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला एकसारखं आता हे परतून घ्यायचं आहे. तर इथे आता 10 मिनिटं झालेले आहेत. मी एकसारखं हे पनीर जे आहे हे परतून घेतलेलं आहे. तरी सुद्धा यामध्ये थोडासा पाण्याचा अंश आहे, म्हणून पुन्हा इथून पुढे 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर आता आपण परतून घेऊया याला. तर सुरुवातीपासून आतापर्यंत 15 मिनिटं झालेले आहेत. हे पनीर जे आहे ते मी मीडियम गॅसवर सतत हलवत परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार असं हे आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. यामध्ये कुठेही पाणी राहिलेलं नाही. आता तुम्ही बघू शकता मस्त कोरडं असं हे तयार झालेलं आहे. जसं आपल्याला कलाकंद करण्यासाठी पाहिजे त्याच प्रकारे तयार झालेलं आहे हे. आता ह्यामध्ये मी साखर घालत आहे. तर इथे मी 1 लिटर दुधाचा हा कलाकंद करत आहे. तर त्यासाठी मी इथे फक्त 5 ते 6 चमचे साखर घेतलेली आहे आणि काही बदामाचे काप टाकलेले आहेत. तर साखर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर थोडेसे 2-3 चमचे वाढवले तरी सुद्धा चालेल. आणि मी इथे बदामाचे काप घातले, तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट इथे घालू शकता. आणि आता हे साखर वितळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडंसं पुन्हा हे ओलसर होऊ शकतं साखर वितळल्यानंतर. त्यामुळे आपल्याला पुन्हा हे 2 ते 3 मिनिटं साखर टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. आणि याचा एक गोळा तयार होतो तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. तर इथे आता 5 मिनिटं झालेले आहेत. साखर विरघळली, थोडासा त्याला ओलसरपणा आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे कलाकंदाचं मिश्रण पाहिजे. तर आपलं हे कलाकंदचं मिश्रण तयार झालेलं आहे. मी हे असं पसरून घेत आहे पॅनमध्ये आणि खालनं थोडासा त्याला ब्राऊन कलर येईल. थोडंसं आपल्याला एकदम किंचित असं ह्याला करपून घ्यायचं आहे. म्हणजे हा ब्राऊन कलर आला ना तर खूप छान दिसतं कलाकंद आणि खायलाही छान लागतं. तर इथे मी फक्त 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर तयार झाल्याच्या नंतर असं पसरून घेतलं होतं. आता काढून घेतले आणि आता एका भांड्याला थोडंसं तूप लावून घेतलं होतं. त्यामध्ये थोडेसे बदाम घातलेत खाली आणि आता हे सर्व मिश्रण हे त्या भांड्यात काढून घेतलं. सगळीकडनं एकसारखं आता आपण हे सेट करून घेऊया. तर चमच्याने किंवा असं वाटीने तुम्ही त्याला प्लेन करून सगळं सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. वरनं थोडेसे ड्रायफ्रूट घालू शकता. इथे तुम्ही पिस्ता घातला, काजू घातले तरी सुद्धा चालतील. आणि पुन्हा हे दाबून घ्यायचं आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे बाजूला आणि मग नंतर त्याचे आपण काप करणार आहोत. तर आता इथे 15 मिनिटं झालेले आहेत. थंड झालेलं आहे आपलं कलाकंद. आता याचे काप करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळतं त्याच पद्धतीने इथे कलाकंद तयार झालेला आहे.
आहे का नाही, करायला खूपच सोपी आणि दूधसुद्धा आपलं कुठेच वाया गेलेलं नाही आहे. मस्त कलाकंद तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.